वसई न्यायालय में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा ज्योतिबा फूले की संयुक्त जयंती का सफल आयोजन। वसई न्यायालय में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा ज्योतिबा फूले की संयुक्त जयंती का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में वसई न्यायालय के सभी न्यायाधीश उपस्थित थे। साथ ही वसई तालुका की सभी अधिवक्ता संगठनों के पदाधिकारी भी विशेष रूप से उपस्थित थे। कार्यक्रम का उद्घाटन माननीय जिला न्यायाधीश द्वारा दीप प्रज्वलन और महापुरुषों के चित्रों पर माल्यार्पण कर किया गया। इस अवसर पर वसई तालुका बार एसोसिएशन के उपाध्यक्ष एंड साधना धुरी, सह सचिव मनोज तिवारी, वसई वकील संघ के अध्यक्ष श्री जॉर्ज फोरगोस, वकील संघ के अध्यक्षा दर्शना त्रिपाठी, अंजलि पाटिल, विलियम फर्नांडिस, मोजेस रोड्रिग्स, सोमकुमार कांबले, अरुण तिवारी, अजय मिश्रा, ज्योत्सना वर्तक, युवराज शुक्ला और अन्य अधिवक्ता इस कार्यक्रम में उपस्थित थे। इस कार्यक्रम का संचालन आनंद घरत ने किया। इसके पश्चात सदाशिव हटकर, राजेश गायकवाड़, प्रहलाद राणा और चेतन भोईर ने प्रेरणादायी भाषण दिए। कार्यक्रम का आभार प्रदर्शन पूनम जाधव पाटिल ने किया। देवघरामध्ये याच्यात एक तरी पूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक घरात हे उचलले व्यक्तिमत्व गेल्या 300-400 वर्षांमध्ये अशी दुसरी व्यक्तिमत्व झालेली आहेत। नेहमी आपण का जयंती का साजरी करतो, समाजासाठी नेहमीचे काम केलेलं आहे ते जर आपण विसरलो तर येणारी पिढी नपुंसक पिढीला ह्या गोष्टी माहीत पडल्या पाहिजेत की समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी त्यांचं कर्तृत्व काय आहे, त्यांच्या कर्तृत्वाची उजळणी व्हावी आणि ते संस्कार आपल्या मनावर कुठेतरी होत राहावे म्हणून त्यांची जयंती दरवर्षी योग्य पद्धतीने साजरी केली पाहिजे। आपल्याला भक्ती इथे लाभलेले आहेत, जे भक्ती आपल्याला जयंतीनिमित्त विचार करणार मी विनंती करतो अटकर वकिलांना काहीतरी गाणं सादर करणार आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांचं राज्य चालवताना अंगीकारल्यावर निरपेक्षपणे त्यांनी त्यांचं काम केलं। त्याच विचारांचा प्रभाव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंवर, महात्मा ज्योतिबा फुले त्यांची समाधी स्थापन करणारे महात्मा ज्योतिबा फुले, तोच विचाराचा प्रभाव त्यांच्यावर होता आणि त्या प्रभावातूनच त्यांनी सामाजिक कार्य, शैक्षणिक चळवळ केली। तसं स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत तत्काळ त्या काळात उपलब्ध असलेल्या याच्यानुसार शिवाजी महाराजांनी कार्य केलं। त्याच पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा तेच कार्य उभे अंगीकारलं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता। महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे साहित्य होतं ते साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण पाहिलं आणि त्याचा प्रभाव त्यांच्या ठिकाणी ते त्यांना गुरुस्थानी मानत होते। ते विचार त्यांनी दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट साधारणतः सगळ्यांनाच माहिती आहे। त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांचं तरुणपण, नंतर त्यांचं पुढे राजकीय आयुष्य, वैयक्तिक आयुष्य, सामाजिक आयुष्य जगताना ते कसे घडले। माझ्या भाषणात कसं आलंय तर केवळ पुस्तकांसाठी घर विकत घेणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब। स्पेशल घर पुस्तकं ठेवण्यासाठी त्यांनी विकत घेतलं। यावरून त्यांची वाचनाची आणि ज्ञान संपत्तीची गोडी लक्षात येईल। त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग, त्यांना जे मिळालेल्या पदव्या होत्या आणि त्यांचं सगळं जे मान सन्मान होता त्याचा उपयोग संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी वापर केला। असा कोणताच विषय नाही ज्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण केलं। त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास संशोधन या सगळ्या विषयावर त्यांचं लिखाण आहे आणि ते प्रसिद्ध झाले, निर्विवाद आहे। संदर्भासहित त्यांनी बरेचसे दाखले देऊन लिखाण केलेलं आहे। अर्थशास्त्रावर सुद्धा त्यांचं फार चांगलं लिखाण आहे की आता काही गोष्टी आपल्या समजण्या पलीकडच्या आपल्याला त्या विषयाचं ज्ञान नसतं, परंतु त्याच्यातले जे एक्सपर्ट आहेत ते सांगतात तर त्यांना बेस बऱ्याचदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा असतो। या सगळ्या काळामध्ये त्यांचं कौशल्य पाहून, त्यांचं ज्ञान पाहून, त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ते झाले, ती शिल्पकार झाले। त्यांनी अशी राज्यघटना तयार केली जी जगात वैशिष्ट्य बनली। त्याचा उपयोग सर्वांनाच होतो, ती जेवढी फ्लेक्झिबल आहे, जेवढी रिजिड पण आहे
गरजेसाठी कठोर होते, गरजेसाठी लवचिक पण होते. त्यामध्ये दिलेले फंडामेंटल राईट्स, मार्गदर्शक तत्त्वे सुद्धा फार उत्तम आहे. त्यांचं क्षेत्र म्हणतं वकिलीचं त्यांनी वकिली शिक्षण घेतलं आणि आपल्या फील्डसाठी म्हणून गरजेचं आहे की त्यांनी जो महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा तो एक खटला चालला त्या काळात आणि त्या खटल्याचं सर्व प्रोसिडिंग आता रोजनाम्यासहित, रिडिंगसहित, पुराव्यासहित, जबाब, पार्टीचे जबाब आणि सगळ्या पार्टीच्यात असलेले डॉक्युमेंट, दाखल असलेले डॉक्युमेंट्स, एक्झिबिट्स हे सगळे एक पुस्तक लिहिण्यात आलं. मला त्या ज्युडिशियल ऑफिसर, रिटायर्ड ज्युडिशियल ऑफिसर आहे, त्याचं नाव मला लक्षात नाही होतं माझं नाव लक्षात नाही. परंतु महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रहाचा खटला, 14 तळ्याचा खटला या नावानं ते पुस्तक आलेलं आहे. त्याचं मराठी भाषांतर पण झालेलं आहे. ते मराठी भाषांतर पुस्तक रूपात सुद्धा उपलब्ध आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांच्या शैक्षणिक विद्वत्तेचा आणि त्यांच्या संपूर्ण वाचन समृद्धीचा उपयोग, वकिली पेशाचा उपयोग समाज जीवनात केला, समाजाच्या उद्धारासाठी केला, सर्व पीडितांना न्याय मिळण्यासाठी केला आणि त्यांचं रिफ्लेक्शन आपल्याला भारतीय राज्यघटनेत येते, जगात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येते. वकील म्हणून आपल्याला सुद्धा रोज नकळत प्रत्यक्ष पूर्ण रात्र गेली तरी त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही. शेवटी त्यांनी न राहून विचारले की तुम्ही कोण आहे, म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे. तो बोलतो आमच्यावर हल्ला का नाही, दोषच नाही तुमच्यावर हल्ला कसा. आणि जी सुरत लूट झाली होती ती फक्त एका अशा व्यक्तीच्या घरी झाली होती जो त्यावेळेच्या शत्रूंच्या लोकांशी मिळालेला होता. बाकीच्या सर्वसामान्य लोकांना शिवाजी महाराजांनी कधी त्रास झालेला हा सुरत लुटीचा प्रसंग इथे सांगण्याचा, आणि शिवाजी महाराजांबद्दल कोणी जास्त बोललेलं नाही म्हणून मला प्रसंग सांगायचा होता. अध्यक्षीय भाषण आजच्या कार्यक्रमाचं आहे. मी सर्वांना विनंती करतो पंगळकरांना केलेली अध्यक्षीय भाषण आणि ते उपस्थित जेवढे पक्षकार आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीची हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेबांबद्दल अगदी त्यांच्या लहानपणापासून विद्यार्थी अवस्थेपासून त्यांना ती एक अभ्यास करण्याची एक आवड होती. 16 तास 17 तास ते अभ्यास करत होते. त्याच्यानंतर मग ते कॉलेजमध्ये गेले. ते पहिले डॉक्टर भारतीय होते, त्यांना PhD फॉरेन कंट्रीमधून मिळालेली होती. ती फक्त आज ते जेव्हा आपले लेबर मिनिस्टर होते आणि त्यांनी आपल्या या देशामध्ये जेव्हा प्रवास केला, वेगवेगळ्या ठिकाणी कामगारांचे काय हाल होत आहे त्याच्यावरती त्यांनी जे काय केलेलं आहे थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. तिथे 10 तास काम करायला लावत होते, तिथे वर्किंग अवर्स फक्त 8 तास करण्यात आलेले आहे. आठवड्याची सुट्टी त्यांना मान्य करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी मेटर्निटी लीव्ह हे सुद्धा त्यांनी मान्य करून दिलेलं आहे. ह्याचा ही जी माहिती आहे ती बऱ्याच लोकांना कदाचित माहिती असेल, कदाचित माहिती नसेल. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासारखं. पण फक्त लेबर मिनिस्टर असल्याने त्यांनी एक मोठा जो वर्ग आहे आज आपण सुद्धा काम करतो, कोणत्या ना कोणत्या तरी पदावरती आहे, काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट आपल्याला इनडायरेक्टली मिळतो. आपल्याला जाणीव नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी बेनिफिट केलेल्या आहेत. म्हणून एक थोडक्यात त्यांच्याबद्दल माहिती मिळते आहे. पुन्हा एकदा सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.